नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण एकदम चटपटीत अशी मसाला भेंडीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलाय आणि त्याच्या पाकळ्या मोकळ्या केल्यात आणि कांद्याचा जो आतमधला भाग असतो तो मी बाजूला ठेवलाय। त्यानंतर 8 ते 9 कडपत्त्याची पानं घेतली आहेत आणि अर्धा किलो भेंडी अशा 1 इंच तुकड्यामध्ये कट करून घेतली आहे। त्याचबरोबर दुसऱ्या प्लेटमध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर प्युरी बनवण्यासाठी अर्धा टोमॅटो, काही लसणाच्या पाकळ्या आणि मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला टोमॅटो आणि मिरच्या। सर्वात आधी मसाला भेंडीसाठी लागणारे वाटण तयार करूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मोठे साईजचे कांदे कट करून बाजूला ठेवले होते ते घेतलेत। त्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या कट करून घेतल्या होत्या ते घालायचे आणि याचं बारीक वाटण तयार करायचे। त्यानंतर दुसरीकडे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की आपण कट करून घेतलेली भेंडी यात घालायची। आता ही भेंडी आपण या तेलात 80 ते 90% शिजेल इथपर्यंत ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भेंडी कट करत असताना भेंडी एकसारखी कट करायची आहे, म्हणजे ती एकसारखी तळली जाते किंवा शिजली जाते। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायचं। या हळदीमुळे काय होतं ना, भेंडीचा जो ग्रीन कलर असतो तो टिकून राहतो। नाहीतर काय होतं, भेंडी थोडीशी तळायला लागली की त्याचा रंग काळसर पडतो, म्हणून हळद घालायची, त्यामुळे भेंडीचा हिरवा कलर टिकून राहतो। आता ही भेंडी 90% शिजली आहे। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर याच कढईमध्ये 1 चमचा तेल अजून टाकायचं। आपण कांदा पाकळ्यांमध्ये जो कट केला होता तो इथे तळून घेणार आहोत। आता हा कांदा आपण सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत। हा कांदा सतत हलवत राहायचा, नाहीतर एक बाजू करपली जाईल आणि एक बाजू कच्ची राहील। तुम्ही पाहू शकता कांदा छान तळला गेलाय। आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये परत एकदा 1 चमचा तेल अजून घ्यायचंय। तेल छान गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते। जिरे छान फुलले आहेत। आता मी यामध्ये पाव चमचा हिंग घालते। हिंग घातल्यानंतर यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घालायची आणि छान तळून घ्यायचा। कढीपत्ता छान तळला की यामध्ये आपण वाटून घेतलेला कांदा, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची। आता ही पेस्ट छान तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालाय। आता यामध्ये आपण जो अर्धा कांदा प्युरीसाठी ठेवला होता त्याची प्युरी करून यामध्ये घालायचं आणि आता ही प्युरी सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट छान तळली गेली आहे। आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया। इथे मी 1 चमचा लाल तिखट घातले। त्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि सोबतच पाव चमचा आमचूर पावडर आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालून आता हे सर्व मसाले आपल्याला तेलात परतून घ्यायचे। हे कोरडे मसाले जळू नये म्हणून मी यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घालते आणि या पाण्यात आपण हे मसाले छान परतून घेणार आहोत। मसाल्याचा खूप छान वास येते आणि आपण जे यामध्ये आमचूर पावडर घातले ना, यामुळे भेंडी खूपच चटपटीत बनते। अगोदर घातलेलं पाणी सगळं शोषून घेतले, त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालून आता हे मसाले तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटले। आता आपण तळून घेतलेली भेंडी यामध्ये घालूया आणि या ग्रेव्हीमध्ये ही भेंडी छान मिक्स करून घेऊया। भेंडी छान मिक्स झाली आहे। आता यामध्ये आपण मोठ्या साईजमध्ये जे टोमॅटो कट केले होते ते इथे घालायचे। हे जे टोमॅटोचे मोठे पीस आपण यामध्ये घातले तो शक्यतो शेवटीच घालायचे, कारण काय होतं, आपण जर हे टोमॅटोचे पीस पहिल्यांदाच घातलो तर ग्रेव्ही सोबत हे मिक्स होऊन जातील आणि आपल्याला कळणार सुद्धा नाही की हे टोमॅटोचे पीस आहेत ते।
आता हे आपण झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजली आहे। आता लगेचच यामध्ये आपण तळून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा छान मिक्स करून घ्यायचा आहे। हा कांदा परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। हा तळलेला कांदा अगदी शेवटी घालण्याचं कारण म्हणजे यात कांद्यामध्ये जो हलका कच्चेपणा असतो तो टिकून राहतो। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि परत एकदा हे मिक्स करून घेऊया। चला तर मग मसाला भेंडी तयार आहे। तुम्ही पाहू शकता दिसायला सुद्धा ही भाजी खूप रसरशीत झाली आहे। आता हे आपण प्लेटमध्ये काढूया। चला तर मग आजची ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमधून सांगा आणि अशीच चटपटीत मसाला भेंडी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।